या कार्यक्रमाच्या मागची धारणा आपण मांडण्यासाठी कृपया इथे. आज पुणे शहरामध्ये आपल्या सर्वांना प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने खरं तर या ठिकाणी प्लॅटफॉर्म दिला की ज्या माध्यमातून आपण आपल्या समस्या आदरणीय मंत्री महोदयांच्या समोर मांडू शकू. सर्वप्रथम मी सर्व संस्थांच्या वतीनं सर्व प्राचार्यांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागतही करतो. कारण दादांनी आतापर्यंत चार्ज घेतल्यापासून बऱ्याचशा गोष्टी सोडवलेल्या आहेत. एक उदाहरण मला या ठिकाणी द्यायचं आहे. आम्ही आणि दादा जानेवारीमध्ये दादांना आम्ही भेटलो होतो. आम्ही SCBCचा विषय होता आणि दुसरा विषय होता BBA BCAचा आता जो उल्लेख केला एकबोटे साहेबांनी, तो विषय आम्ही घेऊन गेलो होतो. दादांनी इमिजिएट मीटिंग लावून 5 फेब्रुवारीला ते विषय दोन्ही म्हणजे SCBCला स्कॉलरशिप कुठल्या विभागाकडे द्यायची हा एक विषय होता, तो त्यांनी लगेच तो सोडवला. आणि दुसरा विषय म्हणजे BBA BCA हा जो अभ्यासक्रम आहे त्याला स्कॉलरशिप मिळणं आवश्यक होतं आणि त्याला पण स्कॉलरशिप मिळवून द्यायचं काम आदरणीय दादांनी दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे की दादांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे मुलींना मोफत शिक्षणाची. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करेन की आपण टाळ्या वाजवून त्यांचं आभार मानावे. कारण महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य झालंय की ज्यांनी मुलींना पूर्णपणे व्यावसायिक शिक्षण हे मोफत केलेलं आहे. कारण याच्यासाठी खूप निधीची तरतूद करावी लागते. एवढं मोठं धाडस आपल्या राज्य सरकारने केले आणि त्याच्यामध्ये आदरणीय दादांचा खूप मोठा वाटा आहे. पुढची गोष्ट आपण येऊया की आजच्या मुख्य जे विषय आहेत आज ज्याच्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. दादांना मला एवढंच सांगायचंय की या ठिकाणी आम्हाला जो गुंता झालेला आहे त्याच्यातला फक्त तो सोडवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे. आमची कुठलीही मागणी नाही, जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं आम्ही कुठली मागणी करणार नाही. पण जो गुंता आहे तो सुटला तर निश्चितच ज्या संस्था ग्रामीण भागामध्ये चालत असतील किंवा जे कॉमन विषय असतील ते सुटण्यामध्ये मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला जो विषय मी या ठिकाणी घेणार आहे की EWSच्या बाबतीत. EWS मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे विभाग आहेत शिक्षणाचे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे, वैद्यकीय शिक्षण आहे, कृषी शिक्षण आहे. या सर्व शिक्षणामध्ये EWSचं धोरण वेगवेगळं राबवलेलं आहे. हायर अँड टेक्निकलमध्ये आपल्याला ओव्हर अँड अबोव्ह जागा दिलेल्या आहेत 10% EWS सीटसाठी. कृषी शिक्षणामध्ये विदिन द सँक्शन इनटेक आपल्याला त्या जागा दिलेल्या आहेत. आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये तर अशी परिस्थिती आहे की फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच त्यांनी MBBS कोर्स असेल, BAMS BHMS या कोर्सला त्यांनी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच EWS सीट दिलेल्या आहेत. प्रायव्हेट कॉलेजला एकही सीट MBBS BMSला दिलेली नाही. म्हणजे ते सीट्सच दिलेले नाहीत. असं EWSचं वेगवेगळं धोरण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला राबवलंय. त्याचं जर दादांनी सगळ्यांची सचिवांची मिटिंग लावली तर निश्चितच ते एकत्रित करून कॉमन आपल्याला EWSचं धोरण राबवता येईल. आणि दादांना मला एवढं सांगायचं, आम्ही जी संघटना स्थापन केलेली आहे आम्ही प्रॉब्लेम विथ सोल्युशन हे आमचं ब्रीद वाक्य आहे. आतापर्यंत आम्ही जेवढे प्रॉब्लेम मांडले त्याला आम्ही सोल्युशन देऊन शासनाकडून त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळेच आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी संस्थांच्या सुटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मला उल्लेख करायचा झाला असेल तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया महाराष्ट्र राज्यामध्ये 15 मार्कांनी कमी झाला. इंजिनिअरिंग फार्मसी तो आपल्या संघटनेमुळेच झाला. MCA अभ्यासक्रमाचं ड्युरेशन 3 वर्षाचं होतं, ते 2 वर्षाचं आपल्या संघटनेमुळेच आपण UGC मध्ये तिथं आम्ही गेलो आणि तिथं आम्ही प्रेझेंटेशन देऊन तो पण अभ्यासक्रम 3 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाचं ड्युरेशन आम्हाला करण्यात यश आलं. तिसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा EWSच्या रिकाम्या राहिलेल्या जागा फर्स्ट इयरच्या सेकंड इयरला देता येत नव्हत्या. त्या पण आम्ही दिल्लीला जाऊन त्या लॅटरल एंट्रीमध्ये रिकाम्या राहिलेल्या जागा आम्हाला देता आल्या सेकंड इयरला. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की केंद्र सरकारने एक चांगलं आरक्षण EWSच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे पूर्ण भारत देशाला. त्याच्यामध्ये त्यांच्या मार्कांची अट मागासवर्गीय विद्यार्थ्याप्रमाणे असावी म्हणून आम्ही मागणी करत होतो. कारण आपल्याकडे मेडिकल एज्युकेशन कृषी शिक्षणामध्ये त्या गोष्टी दिल्या जात होत्या. मागासवर्गीय विद्यार्थ्याप्रमाणे मार्कांची अट होती. ती अट पण इतर उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांना व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि त्याला सुद्धा यश आम्हाला या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजीची जी डिप्लोमाची मुलं होती त्यांना सेकंड इयरला लॅटरल एंट्री हा ऑप्शनच नव्हता. म्हणजे ती मुलं हायर एज्युकेशन पासूनच वंचित राहत होती. तो पण विषय आम्ही शासन दरबारी मांडला आणि त्याला सुद्धा आम्हाला या ठिकाणी यश आलेलं आहे.
ईडब्ल्यूएसच्या नंतर पुढचा महत्वाचा मुद्दा दादांच्या समोर मांडायचा की आपल्याकडे जे वेगवेगळे विभाग आहेत, कृषी शिक्षण, तुमचं वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, याच्यामध्ये प्रत्येकाची प्रवेश प्रक्रिया ही वेगवेगळी राबवली जाते. गोवा हे असं एकमेव असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये एकच माहिती पुस्तक, इन्फॉर्मेशन ब्राउचर निघतं, ज्याच्यामध्ये सगळ्यांना समान प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. आपल्याकडे इंजिनिअरिंगची वेगळी प्रवेश प्रक्रिया आहे, मेडिकलची वेगळी प्रवेश प्रक्रिया आहे, कृषीची वेगळी प्रवेश प्रक्रिया आहे. आम्ही दादांना अशी विनंती करेल की ज्यावेळेस सगळ्यांची मेरिट लिस्ट लागते, मेरिट लिस्ट लागल्यानंतर सर्वांची प्रवेश प्रक्रिया ही एकसारखी असली पाहिजे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ राऊंड्स असतील, काउन्सिलिंग राऊंड असेल, मॉकअप राऊंड असेल किंवा मुलांचे रिपोर्टिंग रूल असतील, हे एकसारखे केले तर निश्चितच महाराष्ट्र राज्यामध्ये जी प्रवेश प्रक्रिया आहे ती एकसारखी राबवली जाईल. पुढचा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की सीईटीची संख्या कमी करणे. हा मुद्दा आम्ही जवळजवळ मागील 8 वर्षापासून मांडतोय. सीईटीची एक सीईटी होणार नाही, पण सीईटीची संख्या कमी होऊ शकते. त्याबाबतीत चिंतामणी जोशी साहेब ज्यावेळेस कमिशनर होते सीईटी सेलला, त्यावेळेस त्यांनी तो विषय सचिव साहेबांना मांडला, पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. आमची विनंती राहील की सीईटीची संख्या निश्चित कमी करता येऊ शकते. विद्यार्थ्यावरती आणि पालकावरती जे बर्डन येत असेल, विद्यार्थ्यावरती अभ्यासाचं आणि पालकावरती पैशाचं, ते निश्चितच आपल्याला कमी करता येईल. एक उदाहरण दादा मी या ठिकाणी फक्त त्या बाबतीत सांगतो. महाराष्ट्र राज्यामध्ये 12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स ही बेसिक एलिजिबिलिटी आहे 8 अभ्यासक्रमांना. त्यांची नावं सांगतो: LLB 5 years, BA BEd, MHMCT, BBA, BCA, ANM, GNM, आर्ट अँड क्राफ्ट्स, बी डिझाईन, हे सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. पण ह्या 8ही अभ्यासक्रमांना वेगवेगळी सीईटी घेतली जाते. त्याच्यामुळे तोटा काय होतो विद्यार्थ्यांचा, तर या विद्यार्थ्यांना वेगवेगळी सीईटी द्यावी लागते, त्यांचा वेळ जातो, पैसा जातो. आणि अजून एक त्याच्यात मला ऍड करायचंय की याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी LLBची सीईटी दिली, ह्या सगळ्या सीईटी 12वी निकालाच्या अगोदर होतात. आणि या मुलांना 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचं असं होतं की मला LLB नाही करायचं, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं, तर त्याला हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन मिळत नाही, कारण त्यांनी त्या हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी दिलेली नसते. तर ज्या विषयांना बेसिक क्वालिफिकेशन सेम आहे त्यांच्यासाठी एक सीईटी केली तर ही सीईटीची संख्या निश्चित कमी करता येईल. असाच विषय आपला नर्सिंगचा आहे. BSc नर्सिंगला जी सीईटी घेतली ती वेगळी घेतली जाते. PCB ग्रुपच्या मुलांना तीच जर सीईटी, फार्मसी किंवा ह्या अभ्यासक्रमाला जी सीईटी घेतली जाते तीच जर घेतली तर वेगळी सीईटी घ्यायची गरज नाही, तिथं पण सीईटी कमी होऊ शकते. अशी बरीचशी उदाहरण सीईटीच्या संदर्भात देता येतील. अशा प्रकारे आपल्याला सीईटीची संख्या कमी करता येईल. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो सर्व संस्थाचालक प्राचार्यांना भेडसावत आहे, तो म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जे केंद्र सरकार देत आहे. 60% SC कॅटेगरीच्या मुलांना केंद्र सरकार स्कॉलरशिप देतं आणि 40% राज्य सरकार देतं. जी राज्य सरकारची रक्कम आहे ती संस्थांच्या खात्यामध्ये येते, पण जी 60% रक्कम आहे ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जाते. आज दादा असा प्रॉब्लेम झालेला आहे, 2021-22 पासून हे धोरण बदललं. अगोदर संस्थांच्याच खात्याला 60% रक्कम येत होती. त्याच्यामुळं बऱ्याचशा संस्थांचे, मी एक उदाहरण सांगितलं तर काही काही संस्थांचे करोडोमध्ये रकमा विद्यार्थ्यांच्याकडे आहेत, विद्यार्थी ते पैसे भरत नाहीयेत. त्यामुळे संस्थांना आर्थिक मोठा लॉस होतोय. त्याच्यामुळे याचं धोरण, मला वाटतं हा विषय अजितदादांनी सुद्धा सभागृहात मांडला होता आणि तो विषय केंद्रीय पातळीवरचा आहे. तर निश्चित दादांची मदत या ठिकाणी आम्हाला मिळेल. आणि ही जी 60%ची रक्कम आहे, एकतर मग विद्यार्थ्याच्या खात्याला द्यायला सुद्धा काय हरकत नाही, ती फी मग आम्हाला घ्यायला जर अलाउड केली राज्यामध्ये तर हा विषय म्हणजे इथेच थांबेल आणि संस्थांना अडचण येणार नाही. तर त्या 60%च्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप SC कॅटेगरीच्या मुलांच्या फीच्या बाबतीत दादांनी आम्हाला केंद्रीय पातळीवरती मदत केली, तर हा पण विषय निश्चित या ठिकाणी सोडवण्यास मदत होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आपला म्हणजे स्कॉलरशिपचा. दादांची आमची 5 फेब्रुवारीला जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा दादांना आम्ही हा विषय मांडला होता की स्कॉलरशिप मिळायला उशीर का होतोय. तर जे ऍडमिशनला डॉक्युमेंट्स लागतात तेच डॉक्युमेंट स्कॉलरशिपला सुद्धा लागतात. तर आम्ही हा मागचा 5-6 वर्षापासून विषय मांडतोय. इथं आपले राजूजी जगताप आहेत आणि प्रकाश पाटील आहेत, त्यांना माहिती आम्ही एकदा राज्यपालांना सुद्धा भेटलो होतो हा विषय घेऊन, की ते जे डॉक्युमेंट ऍडमिशनचे वेळेस आहेत तेच डॉक्युमेंट जर स्कॉलरशिप विभागाला स्क्रुटिनाइज करून पाठवले किंवा सिंक्रोनाइज करून पाठवले तर निश्चितच त्याचा फायदा असा होईल की पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना अर्ज भरायची वेळ येणार नाही आणि जी तुमची महाडीबीटीची प्रक्रिया आहे किंवा स्कॉलरशिपची प्रक्रिया ती फास्ट होईल आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना किंवा संस्थांना लवकर स्कॉलरशिप मिळण्यात मदत होईल. आणि सर्वांना मी सांगतो की यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की 2024-25 साठी आम्ही वारंवार मंत्रालयामध्ये महाडीबीटीमध्ये आम्ही संपर्क करून यावेळेस महाडीबीटीची वेबसाईट लवकर चालू केली. सरकारने पण आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी महाडीबीटीला सांगून लवकर वेबसाईट चालू केली. त्यामुळं
आतापर्यंत सर्वात लवकर मला वाटतं या वर्षीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने सुद्धा पॉझिटिव्हली आपल्याला सहकार्य सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अजून जर याच्यामध्ये हे जर DTEचे किंवा आपले CET सेलचे डॉक्युमेंट जर संबंधित स्कॉलरशिप विभागाला पाठवले तर त्या माध्यमातून निश्चितच अजून शिष्यवृत्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना आणि संस्थांना लवकर पैसे मिळण्यास मदत होईल. पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला डॉक्टरांनी इथं मांडलेलाच आहे की तो महत्वाचा म्हणजे की CETचे विद्यार्थी संपल्यानंतर जसं त्यांनी BBA BCAचं उदाहरण सांगितलं तसे अजून 2-4 अभ्यासक्रम आहेत की ज्यांना उलट CET केल्यानंतर ऍडमिशन कमी व्हायला लागली. मला वाटतं BBA BCAला ज्यावेळेस CET नव्हती त्यावेळेस ऍडमिशन फुल व्हायचे, पण ज्यावेळेस तो व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आला आणि त्याला CET केली त्यापासून आपल्याला थोडेसे मागच्या वर्षीपासून तिथं CET संख्या देणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे प्रवेशांची संख्या पण कमी झालेली. दादांना माझी एवढीच विनंती राहील की आपला जो 2016चा ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये एक क्लॉज त्याच्यामध्ये पण दिलेला आहे की विदाऊट CETला प्रवेश देता येईल, पण त्याच्यासाठी शासनाने त्या वर्षी वेगळं सर्क्युलर काढलं पाहिजे. तर निश्चितच CETचे सगळे विद्यार्थी संपल्यानंतर एकही विद्यार्थी शिल्लक नाही, त्याच वेळेस त्या ठिकाणी राहिलेल्या रिकाम्या जागी विदाऊट CETच्या मुलांना प्रवेश द्यायला जर अलाउड केलं तर निश्चितच ह्या जागा रिकाम्या ज्या राहत आहेत त्या जागा रिकाम्या राहणार नाहीत. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता सांगितलं, ज्योत्स्ना मॅडमनी सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतर भारत देशामध्येच पूर्णपणे प्रायव्हेट संस्थांची संख्या वाढते, तसेच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची सुद्धा संख्या वाढते. आणि मग याच्यामध्ये काय होतंय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीवरती कुठलंही अजून तरी सरकारचं बंधन आहे का नाही हे अजून आम्हाला कळलं नाही, पण निश्चितच आमचं म्हणणं आहे की सरकारने थोडंसं त्यांची जी प्रवेशाची अंतिम तारीख आहे ती आपल्या जे अफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याबरोबर तर 1 तारीख केली तर निश्चितच आपले काही विद्यार्थी तिकडे जाणार असतील किंवा तिकडून येणारे विद्यार्थी यांना अडचण येणार नाही. तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची जसे मेडिकल कॉलेजला किंवा मेडिकलच्या MBBS वगैरे त्या कोर्सला त्यांची आणि प्रायव्हेटची युनिव्हर्सिटीची आणि अफिलिएटेड कॉलेजची एकच अंतिम तारीख असते, तशी जर एकच अंतिम तारीख केली तर निश्चितच इंजिनिअरिंग असतील, फार्मसी, MBA MCA सारख्या कोर्सला सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि अफिलिएटेड कॉलेजची एक जर तारीख केली तर निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा संस्थांना मदत होणार आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमामध्ये एक समानता आणावी असं आमचं दादांना विनंती राहील. मध्ये पण दादांना भोसले सर किंवा बाकीची मंडळी भेटली होती की आता मागच्या 14 जून 2024ला एक शासनाने GR काढला आणि जे SC STचे अभ्यासक्रम आहेत 1554 ते सर्व अभ्यासक्रम OBC मंत्रालयाला देण्यात आले. एक छान आणि खूप मोठा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे. हा 1554 म्हणजे खूप मोठी संख्या झाली. ते सर्व अभ्यासक्रम OBC मंत्रालयाला दिले, पण हेच अभ्यासक्रम SC-BCच्या सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात यावे, म्हणजे ज्याच्यात SC-BC आणि OBC जी एक समानता नाहीये तो एक हा विषय आहे. जर ते जर केलं तर निश्चितच SC-BCच्या सुद्धा विद्यार्थ्यांना त्या 1554 अभ्यासक्रमांचा फायदा होईल. आणि दुसरा एक महत्वाचा मला या ठिकाणी मुद्दा मांडायचा की अगेन्स्ट कॅम्पच्या स्कॉलरच्या संदर्भात काही संस्थाचालक आता भेटले की काही जिल्ह्यामध्ये अगेन्स्ट कॅम्प म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, ज्याचं 1 लाखाच्या आतलं उत्पन्न आहे त्याला स्कॉलरशिप दिली जाते. शासनाचा नियम आहे की दिली पाहिजे, केंद्राचा आणि राज्याचा, पण काही राज्यामध्ये ते अधिकारी तो लाभ मिळवून देत नाहीत. तर तो लाभ सर्वांना सरसकट मिळावा म्हणून त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाला जर निर्देश दिले तर निश्चितच त्याचा फायदा सर्व राज्यातील इतर जिल्ह्यांना सुद्धा मिळून जाईल. तर तो एक विषय या ठिकाणी मला मांडायचा होता. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की वसतिगृह भत्ता. मला या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्य हे पूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारं राज्य आहे. कारण आम्ही ज्यावेळेस हे शासनाचे वेगवेगळे GRचा अभ्यास करतो, मला या ठिकाणी सांगायचे की अपंगांना सुद्धा यापूर्वी अपंग असतील किंवा ऑर्फन असतील त्या विद्यार्थ्यांना फक्त 50% रक्कम दिली जात होती, पण भाजप सरकार किंवा भाजप आणि अलाइड सरकार जिथं जिथं आली महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांनी त्या ऑर्फनच्या विद्यार्थ्यांना 100% रक्कम दिलेली आहे. एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने दिलेला आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा मला या सांगायचा आहे की अल्पसंख्याकांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 25,000ची एवढी रक्कम दिली जात होती आतापर्यंत, पण मागील 4-5 वर्षामध्ये राज्य सरकारनं पूर्णपणे ती रक्कम 25,000च्या ऐवजी 50,000 म्हणजे ही दुप्पट रक्कम याच सरकारने केलेली आहे. त्यामुळं इथं सुद्धा मदत चांगली या ठिकाणी सरकारची झालेली आहे. पुढचं मला फक्त या ठिकाणी सांगायचं की वसतिगृह भत्ता जो आहे
वसतिगृह भत्ताच्या बाबतीत आपल्याला एवढंच दादांना सांगायचे की ते धोरण एक समान असावं, ज्याच्यामध्ये जे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप जी आहे ती सरसकट दिली जाते, त्या पद्धतीनंच इतर सुद्धा जे विभाग आहेत किंवा इतर कॅटेगरीज आहेत त्यांना सुद्धा वसतिगृह भत्त्याची रक्कम दिली जावी, कारण ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांना ती रक्कम मिळत नाही वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना. त्याचा एक या ठिकाणी विषय घ्यायचा आहे. पुढचा महत्वाचा विषय म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, स्टाफला आणि शाळेचे असतील नंतर कॉलेजचे हे वेगवेगळे आम्ही विद्यार्थ्यांना एकत्र आणत असतो. या विविध ह्या सर्व बसेसला टॅक्स वेगवेगळा आहे, तर त्या टॅक्सचं एकत्रीकरण करून एकच टॅक्स लावला पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांना वेगळा आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेगळा आहे, स्टाफला वेगळा आहे. ते सुद्धा एकत्र केलं तर निश्चितच याचा फायदा आम्हाला होणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे जो जमीन खरेदीवेळी मला पण एक जणांनी फोन केला होता की टॅक्स जास्त लावला जातो. एनए टॅक्स नाहीये हे मला या सर्व संस्था चालकांना या ठिकाणी सांगायचंय की 2010चा एक GR आहे, त्याच्यामध्ये एनए टॅक्स कुठल्याही प्रकारे शैक्षणिक संस्थांना नाहीये. त्याची माहिती जर आपण घेतली तर तो एक विषय शासनाने एक चांगला केलेला आहे त्यावेळेस, आणि कुठलाही टॅक्स एनए टॅक्स लागत नाही. पण संस्था जमीन खरेदी करत असताना दादांना मला हे स्पेशली सांगायचे, ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्यावेळी जमीन घेतो त्यावेळेस आम्हाला शेत जमीन जर 3 लाख रुपये एकराने मिळत असेल तर आम्हाला 40 लाख रुपयाचा रेट लावला जातो, स्क्वेअर मीटरचा रेट लावला जातो. यापूर्वी गिफ्ट डीड केले तर कुठल्याही प्रकारचं त्याला रजिस्टर्ड स्टॅम्प लागत नव्हते. तर आमचं म्हणणं आहे की जी त्यातला रेट असेल त्या जागेचा, तिथला शासकीय रेट शेत जमिनीचा, तोच रेट आम्हाला तिथं लावला जावा. कारण ग्रामीण भागामध्ये 20% बांधकाम परवानगी असते, ती पुन्हा 100% घ्यायची असेल तर पुन्हा त्यासाठी वेगळी रक्कम भरावी लागते. तर या ठिकाणी सुद्धा त्याच्या बाबतीत आम्हाला मदत दादांची होईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे DIBA-2 विद्यापीठाच्या बाबतीत. म्हणजे एवढ्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत, माझ्या एकट्या कॉलेजच्या 100 कंप्लेंट होत्या. त्याच्या रिझल्टच्या असतील, इलिजिबिलिटी फीच्या असतील, परीक्षेच्या असतील. त्या बाबतीत शासनाने समिती नेमली, एक तो चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्या बाबतीतही बऱ्याचशा काही संस्थाचालक आता भेटले की आम्हाला विद्यापीठ बदलाचा काय ऑप्शन जर देता आला तर निश्चितच आम्हाला विद्यापीठ बदलाचा ऑप्शन द्यावा, कारण त्या ठिकाणी बऱ्याचशा कंप्लेंट त्या विद्यापीठाच्या बाबतीत संस्था चालकांनी मांडलेल्या आहेत. त्या आता या ठिकाणी मांडता येणार नाही कारण वेळ अपुरा आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे की RTची फी हा दादांच्या अंडर येत नाही, पण तो विषय पुन्हा नंतर संबंधित शालेय शिक्षण मंत्र्याला आपल्याला बोलता येईल. पुन्हा महापालिकेमध्ये सुद्धा मला आता काही संस्थाचालक भेटले की शहरामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स हा जास्त आहे. तो टॅक्स किंवा नसायला पाहिजे किंवा नाहीये, पण तो लावला जातो. त्या बाबतीतही थोडंसं आपली मदत झाली तर निश्चितच त्या ठिकाणी संस्थांना दिलासा मिळणार आहे. आता FRA आणि FFCच्या बाबतीत आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंच आहे, त्याचे खूप विषय आहेत. म्हणजे ते कोणाचं ऐकूनच घेत नाहीत. तिथं कुठली अशी तरतूद नाही की संस्था चालकांनी, प्राचार्यांनी त्याचं म्हणणं तिथं मांडावं. त्यामुळे या ठिकाणी दादांना आमची एवढीच म्हणणं राहील की आता जे कायद्यात बदल होते 2016चा, त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे पूर्वीच्या की तिथं संस्थाचालक, विद्यार्थी, पालकांना कुठलीही संधी नाही. जर तिथं विद्यार्थ्यांना, पालकांना आणि संस्थाचालकांना संधी दिली तर तिथं काही विषय आम्हाला या ठिकाणी मांडता येतील. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय, कारण यानंतर दादांना पण पुढे जायचे कार्यक्रमाला, तो म्हणजे फार्मसीच्या प्रवेशाचा विषय आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आता पहिलं सेमिस्टर संपलंय दादा 24-25चं, सेकंड सेमिस्टर अजून चालू व्हायचंय. म्हणजे याला एकच कारण की फार्मसीचे ऍडमिशन उशिरा होत आहेत. त्याला एकच कारण, जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे ते उशिरा मान्यता देतं आणि त्यांनी उशिरा मान्यता दिल्यामुळे पुढचे प्रवेश रखडतात. तर आमचं असं म्हणणं आहे की इतर राज्यामध्ये असं धोरण राबवलं, एक अंडरटेकिंग घेतात कॉलेजांकडून आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकर चालू होते. आता आज 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, अजूनही महाराष्ट्र राज्यामध्ये एकाही कॉलेजला मान्यता EOA त्यांनी दिलेली नाही. AICTE सगळे मान्यता प्राप्त झाले अभ्यासक्रम त्यांनी इश्यू केले बरोबर, पण PCI एकाही कॉलेजला मान्यता दिलेली नाही. तर आपण जर केंद्रीय पातळीवरती थोडंसं आम्हाला मदत केली, लवकर जर PCI जे एक्झिस्टिंग कॉलेज आहेत त्यांचे तरी प्रवेश लवकर चालू व्हावेत आणि जे नवीन कॉलेजेस आहेत त्यांची मान्यता मिळाल्यानंतर जसं मेडिकल अभ्यासक्रमाला त्यांचे वेगळे राऊंड घेतले जातात, तशा पद्धतीनं वेगळे राऊंड घेऊन त्यांच्या नवीन कॉलेजला प्रवेश प्रक्रिया राबवता येईल. आमचे एवढे सर्व मुद्दे होते. दादांना एवढंच आमचं म्हणणं आहे की आम्ही प्रॉब्लेम आहेत आमचे, आम्ही त्यांना काही सोल्युशन पण दिलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी दादांनी आतापर्यंत आपल्याला खूप मदत केलेली आहे. इथून पुढेही आपल्याला निश्चित दादांची मदत होईल. पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात, दादांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.